समजा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना काही फ्रॉड्स वगैरे व्हायचे चान्सेस पण आहेत का? बघा, तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्ट केलं ना तर फ्रॉड कुठेही येऊ शकतो. आणि या जगामध्ये रिस्क हा जो पार्ट आहे ना, हा सर्व ठिकाणी म्हणजे रिस्क सगळीकडे सर्व गोष्टींमध्ये रिस्क आहे. आज रिलेशनशिपमध्ये रिस्क आहे, हेल्थमध्ये रिस्क आहे, इव्हन स्पिरिच्युअलिटीमध्ये पण रिस्क आलेली आहे. पण तुम्ही अंडरस्टँड केलं की तुम्हाला तुमची रिस्क कुठे वाढवायची, कुठे कमी करायची आहे, तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे म्युच्युअल फंडमध्ये. जर तुम्ही अंडरस्टँड नाही केलं, तुम्ही ब्लाइंडली तुमचे सर्व पैसे फक्त एका कॉन्सन्ट्रेटमध्ये ठेवलं, डेफिनेटली म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क आहे, इव्हन स्टॉकमध्ये पण रिस्क आहे. म्हणजे तुम्ही 1,00,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करता SIP थ्रू, तुम्ही सर्व पैसे एकाच इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट केलं, येस डेफिनेटली रिस्क आहे. तुम्हाला डिफरंट इंडस्ट्रीमध्ये तुमचा पैसा अलोकेट करायचा. ज्या गोष्टी फ्लक्च्युएट आहे तिथे रिस्क आहे. फक्त फरक हाच आहे की तुम्हाला ती रिस्क अंडरस्टँड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये कुठे कुठे रिस्क घ्यायची आहे, जेणेकरून तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला रिवॉर्ड जास्त मिळतो.